हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आहे रविवार. म्हटलं चला आज कुठेतरी फिरून येऊया निवांत. मग काय, जवळचेच प्रेक्षणीय स्थळं बघून येऊया, एखादं मंदिर बघून येऊया ठरलं. आणि जाता जाता लागतो तर हा सुंदर पुरंदर किल्ला. म्हटलं चला नारायणपूरला जाऊयात पहिले आणि त्यानंतर आपण जाऊयात प्रति बालाजी मंदिर आहे इथे केतकावळे इथे, तिथे. सुंदर प्रवास चालू झाला आणि आय थिंक उद्या किंवा परवा इथे रेस आहेत सायकलच्या. मला नाव आठवत नाही आहे, कुठल्या तरी आहेत हां. तर त्यासाठी हे रस्ते इतके सुंदर केलेत की बाप रे बाप. आम्ही 10-15 मिनटातच इथे पोहोचलो. या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही कितीही टेन्शनमध्ये या, मनामध्ये कितीही तुमच्या गोंधळ असू द्यात, तुम्हाला कितीही कोणाचाही त्रास असू द्यात, शांतपणे येऊन डोळे मिटले, दत्तांचं नाव घेतलं, बास, गरज नाही आहे दुसऱ्या कशाचीच. आणि तसंच झालं. इथे गेल्यानंतर मला जी मनाला शांतता मिळाली आहे, मी वर्णन नाही करू शकत आहे. जी माणसं गुरुचरित्र वाचतात ना, त्यांना ह्याचा अर्थ कळाला असेल की हे काय आहे. गुरुचरित्रमधल्या प्रत्येक अध्यायाचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे की जे न वाचणारे आहेत त्यांनाही यामध्ये रुची जाणवेल. प्रत्येक अध्याय कुठला ना कुठला तरी एक नवीन अर्थ घेऊन आहे. काय केल्यानंतर काय पुण्य मिळू शकतं, त्या प्रत्येक गोष्टीचं उदाहरण म्हणजे गुरुचरित्र. आणि त्याचंच इतकं छान सादरीकरण केलं आहे त्यांनी, मनाला अगदी शांतता लाभून जाते. आणि त्यालाच लागून आहे हे शिवमंदिर, तिथेही आपण जाणार आहोत. आय थिंक हे आहे मंदिराचा जीर्णोद्धार करताना, जीर्णोद्धार नाही म्हणता येणार, पण स्थापना करताना जी लोकं आली होती त्यांचे काही फोटोज आहेत. तिथले जे स्वामी आहेत त्यांचे फोटोज आहेत. त्यांनी तिथे स्थापना करताना काय काय केलं, कसे कष्ट केलेत, त्या प्रत्येक गोष्टीचं उदाहरण तिथे दिलेलं आहे. आणि अगदी मन भारावून जातं, खूप शांतता मिळते. गुरुचरित्र वाचण्याची, त्याचं पारायण करण्याची प्रबळ इच्छा मनामध्ये दाटून येते. बास, बाकी काहीच नाही. आणि हेच हवं आहे ना आपल्याला. मी ना इथे गरुड पुराण विकत घेतलं. असं म्हणतात ते घरात असू नये, पण मला काही त्याच्याबद्दल एवढी माहीत नाही आहे, म्हणून मी गरुड पुराणचं कथासार घेतलं आहे. म्हणजे काही त्रासही नको आणि आपल्यालाही वाचन केल्यानंतर काही त्रास उद्भवायला नको आहे म्हणून. त्यानंतर मग दर्शन झालं आणि आलो आम्ही प्रति बालाजी येथे. तिथे व्हिडिओ शूट काही करू देत नाहीत, त्यामुळे जेवढे शॉट्स मला घेता येतील बाहेरून मंदिराच्या तेवढेच मी घेतलेले आहे. आणि हे मंदिर जर तुम्ही पुण्यापासून जवळ कुठे राहत असाल तर एकदा नक्की येऊन बघा, तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. अगदी बालाजी मंदिर इथे आल्यासारखंच तुम्हाला याचा फील येणार आहे. त्या प्रत्येक बारकाईने केलेल्या मूर्तीचं काम, रंगकाम, तिथल्या रांगोळ्या, असं वाटतं ना आपण साऊथला आलो आहे आणि अगदी शांतपणे दर्शन घेतो आहे. तुम्ही कधी गेला असाल तर तिथला अनुभव मला नक्की सांगा. आणि हो, इथे सकाळच्या वेळेत जर गेलात ना 11 वाजता तर जेवणाचं कुपन मिळतं. सांबर भात अगदी शांततेत खाण्यात जी मजा आहे ना इथे, दुसऱ्या कशातच नाही. मी आवर्जून तिथे गेल्यानंतर तिथला प्रसाद खायला जातेच जाते. आणि हा आहे तिथला आजूबाजूचा परिसर, जो तुम्हाला दिसतोय. खूप क्लीन, खूप शांत आणि खूप सुंदर आहे. कधी गेलात तर नक्की जा. बाय. एवढंच आहे रविवार.